हॅलो गाईज, प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचंही वय 40च्या वरती गेलेलं आहे आणि तुम्हालाही अगदी तरुण पिढीसारखं दिसायचं आहे. तर जेव्हा पण आपण 40च्या वरती जातो तेव्हा आपण प्रत्येकच गोष्टीत ड्रेस सिलेक्ट करताना, साडी सिलेक्ट करताना, ज्वेलरी सिलेक्ट करताना किंवा कुठलीही गोष्ट सिलेक्ट करत असताना आपल्या एजला ती मॅच होईल अशी सिलेक्ट करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 40 नंतर तुम्हाला जर तुमच्यासाठी सोन्याचे कानातले घ्यायचे असतील किंवा अगदी तुम्ही आर्टिफिशियल जरी घेणार असाल तरी सुद्धा तुम्ही कशा प्रकारचे इयरिंग्स घेतले पाहिजे की जे तुम्हाला खूप छान दिसतील, तुम्ही युनिक दिसाल, क्लासिक दिसाल, अट्रॅक्टिव्ह दिसाल, ब्युटिफुल दिसाल आणि तुमच्या एजला ते सूट होईल, तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असे जे सोन्याचे इयरिंग्स, गोल्ड इयरिंग्स आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. 40च्या नंतर आपल्याला जेव्हा कानातले वगैरे सिलेक्ट करायचे असतात तेव्हा ते असे सिलेक्ट करावे की जे आपल्या एजला सुद्धा मॅच होतील. दुसरी गोष्ट, ते आरामदायी असावे, कम्फर्टेबल असावे, अगदी हलके फुलके तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. कानातले निवडत असताना ते साधे असावे पण अट्रॅक्टिव्ह असावे. तुम्ही फ्लोरल प्रिंटचे असे इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छोटेसे असे टॉप्स सिलेक्ट करू शकता. फ्लोरल इयरिंग्समध्ये तुम्हाला खूप डिझाईन्स पाहायला मिळतात, पॅटर्न पाहायला मिळतात जे की साधे सोपे असतात पण तुमचा लुक खूप छान करतात. असे तुम्ही नक्की सिलेक्ट करू शकता. तुमच्या कानाचे जे होल आहेत ते जर मोठे झाले असतील तर गोल्ड बॉल्स सिलेक्ट करू शकता. हे गोल्ड बॉल्स यूज करायला खूप हलके फुलके असतात जे तुमच्या कानाच्या होलला सुद्धा आराम देत असतात. 40च्या नंतर कानाचे जे छिद्र आहेत तेही थोडे मोठे झालेले असतात, आपले कान थोडेसे खाली आलेले असतात. तर अशा वेळी कानातले सिलेक्ट करत असताना बॅकला तुम्हाला स्क्रूचा सपोर्ट असेल असेच कानातले तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इमेजेसमध्ये असे रेड स्टोनचे, ग्रीन स्टोनचे जे इयरिंग्स आहेत जे की फुलाच्या आकाराचे असतात हे सुद्धा वापरायला खूप छान वाटतात. जर तुम्हाला मोत्यांचे किंवा डायमंडचे कानातले आवडत असतील तर तुम्ही काय करू शकता, मल्टी कलरचे जे कानातले आहेत ते सिलेक्ट करू शकता किंवा रेड स्टोन असलेले असे कुडी कानातले सुद्धा सिलेक्ट करू शकता. कुडी कानातले आहेत ते तुम्हाला 40 नंतर खूप सुंदर आणि सोबर दिसतात. तुम्ही खूप लोंबते कानातले किंवा खूप मोठे असे कानातले घालण्यापेक्षा तुम्ही असे कानातले नक्की ट्राय करा, याने तुमचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. वेगवेगळ्या कलरचे मोती असणारे कानातले सुद्धा तुमच्या एजला खूप छान दिसतात. कानातले सिलेक्ट करत असताना ते लाईट वेट घ्या की जेणेकरून तुम्हाला ते आराम देतील आणि तुमच्या कानांना त्याचा काहीही त्रास होणार नाही. जर तुम्हाला पारंपरिक लुक हवा असेल तर तुम्ही असे गोल, त्रिकोणी, चौकोनी जे स्टड आहेत जे की आपण लग्नासाठी वगैरे घेत असतो तर असे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. याने सुद्धा तुमचा लुक खूप छान दिसतो. जास्त मोठे लोंबते कानातले घेऊ नका कारण ते आपल्याला छान दिसत नाही. आपण काय करतो, यंग मुलींसारखं ते घालायला जातो पण त्याच्यामुळे आपला लुक खूप खराब दिसतो आणि आपण त्यांच्याशी कंपॅरिझन नाही करू शकत. आपल्या एजनुसारच आपल्याला इयरिंग्स सिलेक्ट करावे लागतात. तुम्ही अगदी लहानसे झुमके जे असतात ते तुमच्या कानाला सूट होतील असे तुम्ही घालू शकता आणि त्याने तुमची हौसही पूर्ण होईल. मोठे लोंबते कानातले घेऊ नका कारण ते आपल्याला छान दिसत नाही. आपण काय करतो, यंग मुलींसारखं ते घालायला जातो पण त्याच्यामुळे आपला लुक खूप खराब दिसतो आणि आपण त्यांच्याशी कंपॅरिझन नाही करू शकत. आपल्या एजनुसारच आपल्याला इयरिंग्स सिलेक्ट करावे लागतात. तुम्ही अगदी लहानसे झुमके जे असतात ते तुमच्या कानाला सूट होतील असे तुम्ही घालू शकता आणि त्याने तुमची हौसही पूर्ण होईल. तुम्ही असे मोत्याचे, डायमंडचे हुप इयरिंग सुद्धा ट्राय करू शकता. तुम्ही टेम्पल ज्वेलरी मधले सुद्धा स्टड सिलेक्ट करू शकता. तुम्ही डेली वेअरसाठी, लग्न समारंभासाठी, ऑफिस वेअरसाठी जरी कानातले सिलेक्ट करत असाल तर तुम्ही 3 ग्रॅमपेक्षा जास्त कानातले घेऊ नका. 3 ग्रॅमपर्यंत ते लाईट वेट असतात आणि आपल्या कानांना आरामदायी असतात आणि आपल्या एजनुसार ते आपल्याला सूटही होतात. तर या इमेजेसमध्ये तुम्ही बघू शकता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेले जे की 40+ महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी यूजफुल ठरणाऱ्या या काही डिझाईन्स आहेत. तर तुम्हाला सुद्धा गोल्ड इयरिंग्स हवे असतील तर तुम्ही नक्कीच या डिझाईन्स ट्राय करू शकता. ज्वेलर शॉपमध्ये जाऊन हे डिझाईन्स दाखवून अशा प्रकारे कस्टमायझेशन सुद्धा करू शकता. तर होप्स तुम्हाला ही माहिती आवडली असेल, कानातल्यांच्या डिझाईन्स आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू.